नमस्कार. आजची रेसिपी खूपच महत्त्वाची आहे, कारण आजच्या रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हीसुद्धा त्या चुका परत करणार नाही. तर इथे मी 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या आहे, जाडच आहेत त्या, आणि 1 छोटा चमचा जिरं घेतलं आहे आणि ते खलबत्त्यामध्ये टाकून जरासं जाडसर कुटून घ्यायचं आहे. आता जेव्हा कधी तुम्ही हिरवी पालेभाजी जेव्हा बनवता ना, तेव्हा लसूण कट करून न टाकता असा चेचूनच टाकायचा, म्हणजे त्याला फोडणी छान बसते आणि भाजीची चव अधिक वाढते. आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतले, त्यामध्ये 2 कप घरी बनवलेलं दही टाकलं आहे. आता घरचं दही यासाठी वापरायचं, कारण की ते आपण विरजण लावून रात्रभर बाहेर ठेवलेलं असतं, त्यामुळे त्याला कढीसाठी जो आंबटपणा लागतो ना, तो त्याला आलेला असतो आणि कढी आपली अधिक चविष्ट होते. त्यामुळे डब्यातल्या दहीला आंबटपणाही नसतो आणि शिवाय त्यात प्रिझर्वेटिव्हसुद्धा वापरलेले असतात. दह्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि त्याची थोडी कोवळी देठसुद्धा त्यामध्ये टाकली आहे. यामुळे कढीची चव अधिक छान येते. आणि त्यानंतर 2 कप दहीसाठी 2 मोठे चमचे बेसनपीठ घालायचे आणि त्याबरोबर थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. कढीची फोडणी ही तुपातच करायची असते, त्यामुळे फोडणी छान बसते. तर मी इथे पातेल्यात आधी 1 चमचाभर तेल घातले, त्यानंतर 2 चमचे घरचं साजूक तूप घातलं आहे. फक्त तूप घातल्यास त्याचा धूर व्हायला लागतो आणि तूप जळायला लागतं, त्यासाठी आपण थोड्याशा तेलाचा वापर करायचा आहे. आता त्यामध्ये तूप तापलं की मग त्यात आपण 1 छोटा चमचा मोहरी आणि 15-20 मेथीचे दाणे फोडणीला घालायचे. मेथीमुळे कढी अतिशय टेस्टी लागते आणि मेथीमुळे कढी व्यवस्थित पचते देखील आपल्याला. आता मोहरी फुटायला लागली की कुटलेलं लसूण जिरं टाकायचं आहे आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. लसूण परतत असतानाच त्यामध्ये 1 सुकी लाल मिरची आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि ती सुद्धा परतून घ्यायची. लसूण तांबूस रंगावर आला की चिमूटभर हिंग घालायचं आणि 1 चमचा किंवा चवीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा. हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये भाजलेली हिरवी मिरची आहे आणि मिरचीच्या अर्धं लसूण घेतलेलं आहे, चमचाभर जिरं घेतले, मुठभर कोथिंबीर टाकली आहे आणि हे व्यवस्थित भाजून नंतर थोडं मीठ टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. आता या फोडणीमध्ये आपण थोडीशी हळद टाकायची, 1 छोटा चमचा हळद टाकली आहे. हळद शेवटी टाकायची, आधी टाकल्यास हळद जळते आणि मग तो करपट वास आपल्या भाजीला लागू शकतो. त्यासाठी हळद ही नंतर टाकायची आहे शेवटी. आणि त्यानंतर लगेचच आपण जे दही फिरवून घेतलेलं आहे, दही आणि बेसन, ते टाकायचं आणि गरजेप्रमाणे लगेचच पाणी टाकायचं आणि सारखी कढी ही ढवळत राहायची आहे. कढीची संपूर्ण फोडणी ही लो गॅसवरच करायची आहे, त्यामुळे फोडणीला खमंगपणा येतो आणि मिरचीसुद्धा छान परतली जाते त्यातली. कढी फुटू नये म्हणून ती एकदा पाणी घातल्यावर आणि ते दही घातल्यावर सतत ती ढवळत राहायची आहे, जोपर्यंत ती चांगली गरम होत नाही किंवा त्याला चांगली उकळी फुटत नाही तोपर्यंत. आता कढी थोडीशी गरम झाली ना की मग त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तरीसुद्धा ती सतत ढवळत राहायची आहे. आता इथं कढीला बघू शकता तुम्ही, छान उकळी आली आहे. एकदा छान उकळी आली की मग त्यानंतर ती नाही ढवळली तरीसुद्धा चालेल आणि मग ती अशीच शिजू द्यायची आहे 5 ते 7 मिनिटं. आता इथं मी आज कढी पकोडा बनवते आहे, त्यासाठी मी इथं आपली नेहमीप्रमाणे जशी भजी करतो तशी भजी करून घेणार आहेत. छोटी छोटी करायची भजी त्यामध्ये टाकण्यासाठी. कढी कधीही झाकून शिजवायची नाही आणि कढी शिजवताना गॅस आधी मोठा ठेवायचा सुरुवातीला आणि नंतर तो एकदा उकळी आली कढीला की मग तो मध्यम करायचा आहे. त्यानंतर ती छान शिजू द्यायची, म्हणजे त्यातलं बेसन छान शिजतं आणि ती पचायला आपल्याला सोपी जाते. कढी बनवण्यासाठी हे 4 मसाले अत्यंत महत्त्वाचे आहे: लसूण, कढीपत्ता, हिंग आणि मेथीदाणा. कढी शिजल्यावर गॅसवरून खाली घेतली आहे. आता ती अजून गरमच आहे, त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि तळलेली भजी ती टाकून द्यायची आहे आणि 5 मिनटं ती झाकून ठेवायचं, म्हणजे ती भजी छान अशी रस शोषून घेतात कढीचा आणि मग ते आपल्याला खायला खूप छान लागते. इथं बघू शकता तुम्ही, कढी किती छान रंग आला आहे आणि कढी फुटली देखील नाही. आज मी इथे बाजरीची भाकर केली आहे आणि अशी ती चुरून घ्यायची प्लेटमध्ये आणि तुम्ही आता भाताबरोबर किंवा असं बाजरीच्या भाकरीबरोबर गरमागरम कढी सर्व करायची किंवा गरम गरम कढी सूप म्हणून प्यायला देखील खूप छान लागते.
आणि आजच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.